आणि हे आता आम्ही इथे रस्त्यावर बसलेलो आहोत. उन्हामध्ये पावसामध्ये आता आम्ही इथेच बसणार आहोत जोपर्यंत प्राणत्याग करत नाही किंवा आमचे जे मुद्दे आहेत ते सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत. आणि पोलिसांचा एक मला प्रश्न आहे की ही उपोषण करण्यासाठी तुमच्याकडे कोर्ट ऑर्डर आहे का? आता कोर्ट ऑर्डर घेऊन उपोषण केलं जातं का हा माझा कायद्यातल्या सगळ्या तज्ज्ञांना प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाच्या लॉयर पासून जजेस पासून ते मुंबई हायकोर्टाच्या जजेस पर्यंत की उपोषण करण्यासाठी कोर्ट ऑर्डरची गरज असते. दुसरं त्यांचं म्हणणं आहे की विहाराच्या बाहेर उपोषण करायचं नाही. मग मनोज जरांगे जर मंदिराच्या बाहेर उपोषण करू शकतात, मग आंबेडकर बुद्धविहाराच्या बाहेर उपोषणाला का बसू शकत नाही? काय उपोषण करताना पण मुंबई पोलीस या ठिकाणी जात बघून उपोषण करायच्या परवानगी देणार आहेत का? आणि बघा ही सगळी लोक या ठिकाणी आमच्यापासून येण्यापासून कसं थांबून ठेवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मुंबई पोलीसही आम्हाला आमच्या विहारात जाऊ देत नाही. हा एक खूप मोठा अत्याचार या ठिकाणी मुंबई पोलिसांचा बौद्धांवर सुरू आहे की या ठिकाणचे बौद्धही बुद्ध विहारामध्ये जाता येत नाहीत, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि म्हणून मी वेळोवेळी तुम्हाला सगळ्यांना अपडेट देत राहीन की काय आता सुरू आहे. आता सध्या आम्ही रस्त्यावर बसून आहोत, बॅरिकेडवर बसून आहोत आणि इथेच बसून राहणार आहोत. इथून माझं गेलं तर प्रेतच जाईल. आणि जे काही मला यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला ताब्यात घेत आहोत, आम्ही ताब्यात घ्यायला तयार आहोत. तुम्हाला माझ्यासोबत जे करायचे ते करा. थर्ड डिग्री द्यायची थर्ड डिग्री द्या. मी माझा प्राण माझ्या लोकांसाठी द्यायला हसत हसत द्यायला तयार आहे. आणि त्यामुळे कमीत कमी माझा प्राण गेल्यानंतर तरी आमचे बौद्ध पेटून उठतील, अशा पद्धतीने मी बौद्धांना आवाहन करतो. बस एवढंच मला आजच्या प्रसंगी सांगायचं आहे. जय भीम.